मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या व्हाईट टॉपिंगचं काम पूर्ण होण्याआधीच दुरुस्तीचं काम सुरू झालेलं आहे। मात्र हे दुरुस्तीचं कामही निकृष्ट दर्जाचं झाल्यामुळे प्रवाशांसाठी हा रस्ता त्रासदायक ठरतोय। कंत्राटदार निर्मल इन्फ्रा कंपनीनं रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मायक्रो कॉन्क्रीट आणि इपोक्सिक सोल्युशनचा वापर केला। मात्र हे भरलेले खड्डे महिन्याभरातच पुन्हा उखडले गेल्यामुळे कामाच्या दर्जाबाबत मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। अनेक ठिकाणी हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं केल्यामुळे अपघातांच्या संख्येमध्ये सुद्धा वाढ होतीये। वाहतूक कोंडी, धुळीचे लोट, वळणांवरील उंच सखल भाग यामुळे वाहन चालक अक्षरशः त्रस्त झालेले आहेत। या महामार्गावरील समस्या आणि एकंदरीत परिस्थितीबाबत अपघातावेळी मदतीसाठी धावणाऱ्या रवीश नाचन यांच्याशी या सगळ्या संदर्भात बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गेल्या 2 वर्षांपासून व्हाईट टॉपिंगचं काम सुरू आहे। मात्र हे काम पूर्ण होण्या अगोदरच या रस्त्यावर दुरुस्तीचं काम खड्डे पडलेले आहेत आणि दुरुस्तीचं काम करण्याची नामुष्की आलेली आहे। या रस्त्यावर मृत्युंजय दूत म्हणून काम करणारे सामाजिक कार्यकर्ते रवीशजी आपल्यासोबत आहेत। काय काय या महामार्गाच्या समस्या आहेत? रवीशजी काय सांगाल या महामार्गावरच्या खड्ड्यांबाबत? पहिली गोष्ट तर हे व्हाईट टॉपिंगची काही आवश्यकता नसताना एकदम घाई गडबडीत हे सुरुवात केली। काय कोणाच्या फायद्यासाठी केलं आम्ही समजत नाही, कळत नाही ते। आणि येण्याच्या ज्या ह्याच्या पाठीशी घालतात ते निर्मल इन्फ्रावाले। आता हे रस्ता बघा, हे मुदत पूर्ण झाली, मुदत ॲक्च्युली पूर्ण होऊन गेली। मुदत होऊन त्यांना दोन मुदत वाढवली, 2 मुदत वाढवून आता 15 जूनची मुदत दिलेली आहे। ती मुदत असताना हे आता हे रस्ता अजून खड्डे पडलेले त्याचे आणि कुठे ते दुरुस्तीचे काम सुरू केलं, खड्डे पडले त्याला दुरुस्ती काम सुरू केलं। ते किती ही नामुष्की आहे आणि हे सगळे त्याला येण्याच्या पाठीशी घालतात। ह्या येण्याच्या म्हणजे जे कॉन्ट्रॅक्टर आहे निर्मल इन्फ्रावाले। आता बघा समोर तुमचे खड्डे पडलेले आहेत, असे महामार्ग कितीतरी खड्डे पडलेले आहेत आणि अजून त्यांची मुदत पण पूर्ण झालेली हे जे पुन्हा खड्डे पडले ते खड्डे दुरुस्त करण्यासाठी त्यांनी काय टेक्नॉलॉजी वापरलेली आहे? आणि मायक्रो सिमेंटची टेक्नॉलॉजी वापरलेली आहे किंवा आणि ते इपॉक्सी पण वापरलेले असताना हे खड्डे पडले म्हणजे काय हे कसं बनवलं ते चाललंच करतात। कसे इंजिनियर त्याचे टेक्निशियन त्याचे काय ते कसं काय पास करतात ते। नक्कीच महामार्गावर समस्यांचा डोंगर आहे। मात्र जी कंत्राटदार कंपनी आहे त्या कंपनीकडून जे काम करायला पाहिजे त्या दर्जाचं काम होत नाही आहे आणि याच्यावर अंकुश ठेवण्यासाठी NHAIने जी कारवाई करायला पाहिजे ती देखील होत नाही। त्यामुळं जे सामान्य नागरिकांचा जीव धोक्यात येत आहे। NDTV मराठीसाठी नावेद शेख सोबत मनोज सातवी, पालघर।